लतास किचनमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. मी आपल्या घरी बनवलेल्या ताकाची कढी बनवायची. बघा कसे आपले दह्यासारखं म्हणजे लोणी दिसतं याच्यामध्ये चांगलं छान. आणि भोपळ्याची कढी बनवायची वेगळीच, म्हणजे दुधी भोपळ्याची कढी बनवून आपल्याला ते तेलामध्ये फ्राय करायचं. आणि कांदा घेतला फोडणीला, लसूण घेतला चिरून, आणि ही मिरची, अद्रक आणि कोथिंबीर वाटून घेतली आणि ती वाटायची आणि मग तडका द्यायचा. राई जिऱ्याचा तडका द्यायचा आणि भोपळा आता शिजायला घालायचं, म्हणजे तेलामध्ये फ्राय करायचे. पहिलं लसूण टाकायचा, कारण लसूणचे तुकडेच केलेले आहेत. तर लसूण वाटायला घेतला, कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकायचा आणि ते भोपळा टाकून द्यायचं, म्हणजे शिजतं. बस याला शिजून तेलामध्ये फ्राय करायचं. आणि ह्यात आपल्याला घोटून घ्यायची. बेसन खूप मस्त छान होतं ग्रेव्ही पावडर. दुधी भोपळ्याची कढी तयार झाली. छान. लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पण करून बघा. घरच्या